प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग मागणी पर जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असा अभंग घेतलेला आहे। परंतु कोणतीही सुरुवात करायची असेल तर अगोदर मंगलात्मक घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, म्हणून वारकऱ्याचं हे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। तुझरे चरण संताची, तुझरे चरण संताची, त्यांच्या कृपा दानक दे सावितारो, त्यांच्या कृपा दानक दे सावितारो, त्यांच्या कृपा दानक दे सावितारो। बाबा गे सद्गुरु दास तुका, तुझरे चरण तुझरे चरण संताचिया, त्यांच्या कृपा दानक दे सावितारो, कृपा दानक दे सावितारो, त्यांच्या कृपा दानक दे सावितारो। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी अथा। वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे म्हणून पहिलं नमन ते पंढरीच्या पांडुरंगाला, आणि दुसरं वंदन जे आहे देव सारावे परते, संत पूजावे आरते। म्हणून देवालाही बाजूला सारून ज्या ठिकाणी संतांची पूजा, त्यांचा सुद्धा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, नमन पांडुरंगाला, दुसरं नमन साधू संतांना। परंतु हे कार्यक्रम कोणत्या निमित्तानं आहे याची सर्वांना जाणीव आहे, परंतु वक्त्याचं हे कर्तव्य आहे की कार्यक्रमाचं नियोजन काय आहे हे सांगण्याचं। म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नगर भोजनाचा नवसाचा कार्यक्रम आहे। म्हणून हा जो कार्यक्रम ज्यांनी घडवून आणलेला आहे ते म्हणजे श्रीमान माणिकरावजी पाटलोबा कांदे आणि श्रीमान सुदामरावजी पाटलोबा कांदे, आणि तिसरे दिनकररावजी पाटलोबा कांदे, आणि आमचे जावई श्रीमान वैजनाथरावजी सुदामराव कांदे, आणि त्यांचेही छोटे बंधू श्रीमान पाटलोबा सुदामरावजी कांदे, आणि सर्वात छोटा आमचा बादशाह राजवर्धन वैजनाथरावजी
कांदे, या सर्व कांदे परिवारातर्फे आपले कोंडीबा दादा राहिले, भजनी मंडळातले सगळ्यात पुढं करणारे आणि सगळ्यांना साथ देणारे कोंडीबा दादा कांदे, या सर्व कांदे परिवाराच्या वतीने या सर्व कांदे परिवाराच्या वतीने या नगर भोजनाचं आयोजन आहे आणि नगर भोजनाच्या निमित्तानं अन्नदान आणि त्या अन्नदानाला जोड ज्ञानदान या दोन्हीचा संगम साधून आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. म्हणून आज जो अभंग घेतलेला आहे सेवेसाठी तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा आहे. महाराजांनी भरपूर अशा अभंगामध्ये भरपूर ठिकाणी सांगितलंय की देवाला काही मागितलं नाही पाहिजे. आपलं काम आहे, कर्तव्य आहे, हे करत राहायचंय, परंतु देवाला कधी मागायचं नाही. परंतु त्यांनीही काही अभंगामध्ये असा उल्लेख केलेला आहे की देवा, आम्ही तुला जर मागायचं नाही तर आम्ही मागायचं कोणाला. तुझे दास करू आणि मागू खावया आणि मागू खाया. तुझे दास्यत्व करू आम्ही मागूता, कारण देवा तुझं दास्यत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि जे काय आमचं सुख असेल दुःख असेल हे आम्ही तुला सांगणार. लागो तरी लागो पाया तू माझ्या दातारा, लागो तरी लागो पाया तू माझ्या दातारा, लागो तरी लागो पाया तू माझ्या दातारा, लागो तरी लागो हे मागणे ते तुझ मागो, अर्ध्य भाव तुझ सांगो, लागो तरी लागो पाया तू माझ्या दातारा, लागो तरी लागो पाया तू माझ्या दातारा, लागो तरी लागो पाया तू लागो तरी लागो पाया तू माझ्या दातारा. मागं नेते तुझं मागो, मागं नेते तुझं मागो, देह भाव तुझं सांगो आणि देह भाव तुझ्या तुझं सांगो, तुझं साठव. कारण लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. तुझ्या देवा आम्ही जे मागत आहोत हे तुझ्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही, तर आम्ही जे मागणं मागतो ते समाजासाठी मागतो. काही माणसं वैयक्तिक मागणी करतात. नवसामध्ये खूप फरक आहे.
कारण माणसं म्हणतात नवस करू नये, नवस देवाने साधू संतांनी केलेला आहे. नामदेव महाराजांच्या आईनं गोनाबाईनं सुद्धा नवस केलेला आहे. आणि ते नवस फेडण्यासाठी गोनाबाईनं सुद्धा खूप मोठा अट्टहासानं तो नवस फेडला. म्हणून महाराजांनी सांगितलं की नवसीये नवसीये माझे नवसीये पंढरीचे दैवत आणि पंढरीचे दैवत विठ्ठले विठ्ठले या दैवताकडनं नवस मागायचा आहे. बाकीच्या नवसापेक्षा आता बाकीचे नवस जे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. की हत्या करून जे नवस बोलले जातात ते वेगळे आहेत, ते वारकरी संप्रदायाला मान्य नाही. परंतु हा जो नवस आहे हा सात्विक आहे, याचा कार्यक्रम सुद्धा सात्विक आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की देवा आमचा हक्क आहे तुमच्यावर, आम्ही तुम्हाला मागणार. परंतु आम्ही काय मागणार, कोणती वस्तू मागणार, आणि आम्ही जर मागितलीच तर तुम्ही आम्हाला देणार का? खरी ज्याची सेवा भय काय आणि त्याच्या भय काय जीवा शिवा ज्याची खरी सेवा असेल त्याच्या जीवाला कधी भीतीच नाही. म्हणून वारकरी संप्रदाय असो कोणताही संप्रदाय असू द्या, ज्याच्या त्याच्या नियमाप्रमाणे हे देवाकडे मागणी करत असतात. म्हणून मागणी ही कोणती असावी. आपण सुद्धा सगळ्यात दररोज कीर्तन सुटल्यावर एक अभंग म्हणतो, मागणी ते एक तुझं प्रती आहे सुरतरी पाहे पांडुरंगा. हे सगळेजण आपण अभंग म्हणतो. पुन्हा त्याच्यामध्ये एक अभंग असतो, देह जावो आत्वा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव. आणि खरोखर देवानं ते कोरोनाची वेळ आणल्यानंतर देवालाही कळालं की देह जावो आत्वा राहो हे जे रोज म्हणतात भजनी मंडळ उठून, तर कोरोनाच्या काळामध्ये एकादशीच्या दिवशी मंदिरात जर यायचं म्हटलं तर त्या माणसाला भीती वाटू लागली आणि ते बाहेर जाऊ लागले. त्यावेळेस त्यांना वाटलं हे रोज जे म्हणते देह जावो आत्वा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव, ह्यांचा दृढ भाव नाही, ह्यांचा फक्त आपल्या आपल्या उपजीविकेपुरता भाव आहे. म्हणून देव सुद्धा माणसाची परीक्षा बघतो आणि संसारिकाची बघतो, सर्वांची देव परीक्षा बघतो. आणि परीक्षा सुरू झाली की समजावं की देवाचं आपलं नातं थोडंसं जवळ येत आहे. देवाची ती खून करावे वाटोळे. देव आधी वाटोळ करून बघतो आणि वाटोळ करून बघितल्यानंतर त्याच्यातूनही तो सावरून जर समोर उभं टाकला तर मग मात्र त्याला एवढं एवढं देतो, त्याचा पडे चिरा संसारासी संसारासी त्याच्या पडे चिरा संसारासी संसारासी त्याचा पडेला संसारा संसारासी त्याचा पडेला संसारा. देवाची ते खूण आला ज्याच्या घरा संसाराची. कारण संसार करीत करीत असताना देव सुद्धा एक वेळस साधा बारकुसा खडा नाही किंवा साधी कोणती वस्तू नाही तर एवढा मोठा चिरा की आपल्या दोन्ही हातामध्ये न बसल एवढा चिरा उचलून त्या संसारावर तो टाकतो. आणि एवढा चिरा जर तो संसारावर टाकलाच आणि त्या चिऱ्याच्या खाली चेंदामेंदा होऊन जर काही संपले तर ते तिथंच संपले. परंतु त्याच्यातूनही डबल उभा राहून संसार थाटतो, प्रेमांतकरणातून देवाला हाक मारतो, तर त्यावेळेस देव प्रसन्न होतो. आणि त्या ठिकाणी माझं असं केलं, मी देवाला मानणार नाही, मी देवाला विचारणार नाही असं म्हणून जर तो पाठीमागं सरकला की देवाच्या परीक्षेमध्ये तो नापास झाला. म्हणून आजचा जो संवाद आहे तर देवाचा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजाचा संवाद या अभंगामार्फत आहे. कारण महाराज म्हणतात की आता मज तारी आणि वचन हे साच करी. तुम्हाला एक वचन दिलं होतंस आणि ते वचन तुला खरं करायचंय. आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की तुझे नाम दीनानाथ आणि ब्रिदावळी जगविख्यात.
कारण देवा तुझं एवढं मोठेपण आहे, महाराष्ट्रापुरतं नाही, परळीपुरतं नाही, जिरेवाडीपुरतं नाही, तर तुझं एवढं महत्व आहे की तुझ्या नामाची बिरदावळी जगविख्यात आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात, कोण लेखी माझ्या दोषा. कारण तुझा एवढा मोठा पसारा आहे आणि एवढा मोठा तुझा या पसाऱ्याच्या समोर माझा एक तुच्छ भक्ताचा कोण विचार करणार आहे. कोण लेखी माझ्या दोषा आणि तुझा त्रिभुवनी ठसा. आणि शेवटी सांगितलं की एवढ्यातून जर तुम्ही नाहीच देवा लक्ष दिलं, वाया जाता मज आणि देवा तुका म्हणे तुम्हा लाज. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ असा आहे. परंतु आता वारकरी संप्रदायामध्ये नेमावली खूप अवघड आहे, नेमावली चालवलीच पाहिजे. म्हणून आजचा जो वार आहे तो वार आहे सोमवार. आणि सोमवारचा जर कार्यक्रम असेल तर महादेवाचा अभंग असला पाहिजे, महादेवाचं वर्णन असलं पाहिजे. म्हणून असे अभंग भरपूर आहेत. परंतु नगर भोजनाचा जर कार्यक्रम असेल तर मागणीपर अभंग असला पाहिजे. म्हणून या अभंगाची निवड केलेली आहे. परंतु सगळ्या देवाचा देव आहे महादेव, त्यांनाही आपण वंदन करू. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ती. हा देव भोळा आहे. सगळ्यात लवकर पावणारा देव म्हणजे देवादी देव महादेव. बाकीच्या देवासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, परंतु महादेवाचं एक दैवत असं आहे की तो लवकर पावन होतो. मग त्याला पावन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, तर त्याचाही विधी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितला की त्या विधीप्रमाणे तुम्हाला त्याचं स्मरण करावं लागल. म्हणून काय काय असलं पाहिजे, वार कोणता असला पाहिजे, तिथी कोणती असली पाहिजे, त्याच्या पूजेच्या सामग्रीमध्ये काय काय असलं पाहिजे, याचं वर्णन आजचा दिवस म्हणजे सोमवार आहे. आजी सोमवार दिन
झाले संभाचे दर्शन दया दुधाच्या आणि दह्या दुधाच्या कावडी अभिषेक संभार अभिषेक संभावरी बेलपत्रिका बेलपत्रिका तांदूळ दोन्ही आण्याबरोबर तू का म्हणे धन्य झालो आणि जाऊनी संभाला भेटलो असा अभंग आहे आणि हे सर्वांच्या पाठांतरात आहे. आणि असे अभंग खूप केले, परंतु या ज्या अभंगामध्ये वर्णन केलंय सोमवारापासून, तसं आज सोमवारही आहे आणि सगळं शास्त्रानुसार ब्राह्मण बुवाच्या परवानगीने सर्व आपल्या सोमेश्वर भगवानाची महापूजा केलेली आहे. आणि ती महापूजा आटोपून कीर्तन रूपी पुष्प भगवान सोमेश्वराच्या चरणी आपल्याला अर्पण करायचंय, तोडकं मोडकं का होईना, परंतु हे पुष्प त्या भगवंताच्या चरणी अर्पण करायचंय. आजच्या या कीर्तनला खरोखर माधव महाराज उकळीकर, कारण उकळीकराशिवाय आपण कुठं जरी गेलो तर कोण्या फडावरले म्हणल्याबरोबर उकळीकराच्या फडावरले नाव सांगतो. इकडं कसं वागतं हे मला माहित नाही, सांगायची गरज नाही, परंतु जर कुणा विचारलं तुम्ही कुठले कोणत्या गावचे कहाय अशी चौकशी केल्याबरोबर मोठेपणानं माणसं सांगतात उकळीकर, आम्ही उकळीकर फडावर. आणि एवढा मोठेपणा असून ते सुद्धा एक शब्द दिल्याबरोबर माधव महाराज उकळीकर या ठिकाणी हजर झाले. आणि आपले वैभव तरुण तडफदार आता नवीन मृदंग वादक हरिभक्तीपरायण वैभव महाराज कराड हेही या ठिकाणी आले. आणि मांडवेकर सर्व भजनी मंडळ, जिरेवाडीकर सर्व भजनी मंडळ, इंदपवाडीकर भजनी मंडळ आणि खरोखरच एका माणसानं प्रश्न विचारला होता, महाराज तुमच्या कानात हे कुंडल का, दुसरं कसं कोणी घालीत नाही. तर दुसऱ्यानं सांगितलं आबाबा त्या नंजच्या एक माणसाच्या कानामध्ये कुंडल आहे, ह्या माणसाला तेच जोडीदार आहे. तिसरा म्हणतो त्याचं काय नाव आहे, मी म्हणलं दोघांचं नाव एकच आहे, ते बी लिंबाजीच आहे आणि हे बी लिंबाजीच आहे. आणि असलं काम लिंबाजी शिवाय दुसरा कोणी करीत नाही. विठाला विठाला कारण आपलं हे वैभव आहे. मी मालेगावच्या पुढे सुरतला गेलो होतो, सुरतच्या एरियामध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी प्रत्येक जणांनी नाव सांगायचं की राजस्थानी माणूस आहे. काय राजस्थानी माणूस आहे, हे आपलं अलंकार आहे, पुरुषाचा अलंकार आहे. परंतु काही माणसांना तर त्याची लाज वाटते, कशाला घालायचंय, वेगळं दिसतंय, आपल्याला कोणी हसतील. परंतु अर्ध्या अर्ध्या कटीने जरी केल्या त्याला कोणी हसत नाही, आणि असं जर काही केलं तर त्याला हसल्याशिवाय राहत नाही. परंतु आपलं जे वैभव आहे, जे वैभव आपलं आपण चालवतो, जे तर वडील जे जे करीती, कारण पाठीमागून जे परंपरा आलेली आहे ती परंपरा पुढे टिकली पाहिजे, पुढच्याही काळामध्ये ती टिकली पाहिजे. म्हणून साधू संतांनी वारकऱ्यांनी याच्यामध्ये नियमावली घालून दिली. परंतु आताची तरुण मंडळी सगळ्यात अशी पहिल्यांदा जर गेली असेल तर वेशभूषामध्ये, आणि तरुण मंडळीपेक्षा महिला मंडळी सुद्धा वेशेतून बाजूला, वेश बरोबर राहिला नाही. कारण नऊवारी लुगडं काय त्या छत्रपतीच्या काळामध्ये खरोखर रक्त सांडले, परंतु या कुंकुवासाठी या गंधासाठी प्राण दिले, परंतु त्यांनी पाठीमाग हटले नाहीत. आणि त्यांनी प्राण दिले म्हणून आज आपण या ठिकाणी स्वखुशीनं हा हिंदवी स्वराज्याचा कार्यक्रम करू शकतो. परंतु त्याची जाण माणसाला राहिली नाही. जर एखादा माणूस गावामध्ये जर गंध लेत असेल तर त्याला लोक नाव घेत होते, ते कोण आहे, ते गंधावाला आहे. मग कपाळाला गंध आहे खरं बोला, म्हणजे ज्याच्या कपाळाला गंध नाही त्यानं लबाडच बोल, त्यानं लायसनच काढलंय. म्हणजे गंधाला सुद्धा एवढे नाव बोट ठेवतात, परंतु कोणी निंदा कोणी वंदा, आणि दिनरजनी हाची धंदा, याला खरा संत म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा हो लाज भय शंका दुराविना मान, लाज भय शंका दुराविना मान. लाज
शंका दुरावीला मान. कारण लाज असल, शंका असल, जिथं मान असल, या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून आपला स्वधर्म जो आहे हे समोर उभा करणं हेही सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून माणसाला वाटतंय गेल्यानंतर माणूस जिवंत आहे तोपर्यंत काय करतो याच्याकडे लक्ष नाही, परंतु माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याला पदवी पाहिजे. कोणाला कैलासवासी पदवी पाहिजे. आता कैलासवासी पदवी कोणाला असावी? ओरिजिनल महादेवाचा भक्त असला पाहिजे. वैकुंठवासी ही पदवी कोणाला असली पाहिजे? वैष्णव भक्त असला पाहिजे. वारकरी संप्रदायाचा वैष्णव भक्त असला पाहिजे. आता महादेवाचा बी नाही, वारकऱ्याचा बी नाही, गळ्यात माळही नाही, कपाळाला गंधही नाही, याचं काय? त्याचं नाव आहे स्वर्गवासी. आणि ह्या सगळ्यामधून कुठंच नाही, या तिन्ही नियमामध्ये एकही नियमामध्ये तो बसू शकत नाही, तर त्याचं नाव आहे काय? नरकवासी. आता ते पत्रिकेवर कुणा लिहिलं नाही, तिथं गेल्याशिवाय काही राहिले नाहीत, परंतु तसं कोणी लिहित नाही. काय चाललंय माणसं म्हणले की म्हणतात आपलं लय चांगलंय, लय चांगलंय, आणि चांगलंच म्हणावं लागतंय. म्हणून ज्या ठिकाणी महाराज म्हणतात आम्ही आहोत, आमचं गाव येतानाही आम्हाला माहित आहे, जातानाही आम्हाला माहित आहे. आम्ही येताना कुठून आलो, आम्ही येत असताना जे गाव आहे ते गाव म्हणजे कोणतं आहे? तर वैकुंठ. आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाशी आणि बोलिले जे ऋषी साच भावे वरथाया. कारण आमचं येणारं गाव आहे तो म्हणजे ज्या गावाहून आलो ते गाव आहे वैकुंठ. आणि ज्या ठिकाणी आम्ही मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत तर त्या ठिकाणी येऊन आम्ही काय करणार आहोत की अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. जो अज्ञानी आहे त्याला सन्मार्गाला लावण्याचं काम आम्ही करू. असं एवढं मोठेपणानं सांगून सुद्धा आज एका माणसानं प्रश्न विचारला की रामायणामध्ये रामाचा एवढा राज्याभिषेक झाला, परंतु दिवे लावूनच त्या रामाची शोभा का वाढवायची? कारण दिवाच का लावायचा संध्याकाळी? त्या माणसाला उत्तर दिलं की ज्या वेळेस पुत्र प्राप्ती राजा दशरथ मोठमोठे साधू मुनी ऋषी मुनी ज्या राजाच्या समोर येऊन नतमस्तक होत होते, परंतु त्या राजाला सुद्धा सुख समाधानी नव्हती, पुत्र संतती नव्हती. म्हणून त्या राजानं सुद्धा एक नवस केलेला होता आणि नवस केल्यानंतर त्या ऋषींनी सांगितलं की तुला असा असा यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञामध्ये यज्ञ दैवता महाप्रसाद घेऊन येईल आणि तो प्रसाद तुझ्या तू बायकोला दे आणि ते प्रसाद दिल्यानंतर तुला पुत्र संतती होईल.
असं म्हटल्याबरोबर तो राजा होता. राजाने यज्ञाचा आरंभ केला. यज्ञ चालू झाला आणि त्या यज्ञामध्ये बरोबर यज्ञ दैवता प्रगट झाली. कारण प्रगट करण्याची त्या काळामध्ये यज्ञातून देव प्रकट करण्याची ताकद हे ऋषीमुनीमध्ये त्या काळात होती. परंतु एवढी ताकद कलियुगामध्ये या प्रत्येक जणामध्ये किंवा कलियुगाची महाराज मंडळी असेल, भजनी मंडळी असेल, यांच्यामध्ये देवाला साक्षात उभं करण्याची ताकद राहणार नाही. आणि त्या काळामध्ये यज्ञातून देवाला बाहेर काढण्याची ताकद ही ऋषीमुनींच्या तोंडात होती. एवढी ताकद त्यांच्यात होती. म्हणून ती यज्ञ दैवता समोर उभा टाकले येऊन आणि त्यांनी तो प्रसाद दिला. आणि ज्या यज्ञातून, ज्या अग्नीतून जो प्रसाद तयार झालेला आहे तेव्हापासून दीप ज्वलन म्हणजे हे दिवा लावण्याची पद्धत, हे प्रभू श्रीरामाचं ज्या ठिकाणून प्रसाद मिळाला, ज्या यज्ञ कुंडातून प्रसाद मिळाला, म्हणून त्यासाठी आपण दीपावलीचा सण साजरा करतो. कशासाठी? विजयादशमी साजरी करतो. कशासाठी हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण हिंदवी संस्कृतीमध्ये असताना आपल्या हिंदूंचे सण कोणते कोणते आहेत आणि का आहेत हे दोन्ही कारण त्यांना समजलं पाहिजे. विजयादशमी म्हणजे रावणाला मारून लंकेवर स्वराज्य मिळवलं, लंकेवर राज्य मिळवलं. प्रभू श्रीरामाचं रावणाला मारून विजय मिळवला. त्यावेळेस वैकुंठामध्ये आनंद राजा दशरथाला झाला आणि राजा दशरथाने सांगितलं की हे रामा, आज खरोखर माझं रघुकुळ धन्य झालं आणि त्रिभुवनामध्ये या जगामध्ये रामा तुझं नाव अमर राहिलं. की एका बापाच्या वचनासाठी तू 14 वर्षे वनात फिरलास, साधू ऋषी मुनींची सेवा केलीस आणि तुझ्या बरोबर तुझी पत्नी खरोखर तीही महान पतिव्रता आहे. कारण तिनं सुद्धा आजच्या काळामध्ये जर विचार केला तर साधा थोडासा त्रास झाला तर बरोबर नाही. ते पुढल्या गोष्टी आपण सांगू नये, आपलं वय कमी आहे म्हणून चालत नाही. परंतु त्या पतिव्रतेने आपल्या मालकाला जर वनवास असेल, आपला मालक ज्या ठिकाणी असेल, तर आपली शोभा या राजमहलामध्ये नाही तर आपली शोभा आपल्या मालकापाशी आहे. मग त्या ठिकाणी दगड असो, माती असो, काही असो, माझी शोभा माझ्या मालकापाशी. म्हणून सीता सुद्धा तुझ्या बरोबर आली आणि एवढा महापराक्रम आज रामा तू माझ्यासाठी केलास किंवा आपल्या रघुकुलाचं नाव अमर राहण्यासाठी केलास. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. सांग की तू जे मागशील ते मी देतो. त्यावेळेस रामानं खाली मान घातली की मी मागल पण तुम्ही देणार नाहीत. राजा दशरथाने सांगितलं हे रघुकुलाची रीत आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन न जाय. शब्द आहे माझा. तर त्यावेळेस रामाने एकच मागितलं काय की ज्यावेळेस तुम्ही इथून निजधामाला निघून गेलेत, देह त्याग केला, त्याच्या अगोदर तुम्ही एक शब्द टाकला होता की मी कैकेयीचा त्याग करतो आणि आजपासून मी कैकेयीचं तोंडात नाव घेणार नाही आणि कैकेयीला मी शाप देतो, तू अशी अशी होशील. तर तो दिलेला शब्द, तो दिलेला जो शाप आहे हे तुम्ही वापस घ्या. वापस घ्या म्हटल्याबरोबर राजा दशरथाच्या डोळ्यात पाणी आलं की ज्या आईमुळे 14 वर्षे वनवासाला या राघव कोमला पाये घेऊन ह्याच्यात वनवासामध्ये गेले आणि तेच परत कैकेयीसाठी दिलेला शब्द, दिलेला शाप वापस घ्या म्हणत आहेत. म्हणून असा जर मुलगा माझ्या समोर असेल, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, आणि त्याचा तिही लोकी झेंडा, किंवा पुत्र भरपूर आहेत, पुत्राली काही कमी नाही, परंतु तिही लोकांमध्ये झेंडा फडकवण्यासाठी असा पुत्र पाहिजे जसा प्रभू श्रीरामासारखा. आणि असा एकच नाही तर त्या यज्ञकुंडामधून प्रसाद मिळालेल्या 14 भाऊ होते आणि 14 भाऊ 14 वर्षे झाल्याबरोबर एका भावानं सांगितलं होतं भरतानं की दादा 14 वर्षे झाल्यानंतर तुम्ही 1 तासाची किंवा 1 मिनिटाची जर देर झाली किंवा वेळ झाली तर हा भरत या ठिकाणी चिता पेटवणार आणि चिता पेटून हा भरत त्याच्यामध्ये अग्निमय होणार. आताचे भाऊ असं नाहीत करणार. हातामध्ये ते चरण पादुका घेऊन वेळ भरपूर होत होता आणि वेळ होत होता म्हणून त्यांनी वशिष्ठ गुरुला बोलवलं आणि वशिष्ठ गुरुला बोलवल्याबरोबर त्यांनी सांगितलं की आतापर्यंत दिवस कल्ला,
दिवस कलस्तोर सुद्धा 14 वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि प्रभू श्रीरामाची कोणतीच वार्ता माझ्या कानावर आलेली नाही. आणि खरोखर हे दिवस ज्यावेळेस मावळतो त्या वेळेला मात्र मी देहत्याग करणार आहे हा शब्द मी रामाला दिलेला आहे. आणि आता जर मला त्यांची बातमी जर कळत नसली, राम जर आज नाही आले, तर हा भरत या चितेमध्ये हे देहदान करणार आहे, अग्निदहन करणार आहे. त्यावेळेस वशिष्ठ गुरु त्यांना समजतात की भरता तसं नाही, राम सुद्धा दिलेल्या शब्दाला तो कधीही डावलणार नाही, बरोबर ते ठरल्या वेळी येईल. परंतु येईल येईल हे खरं आहे, पण अजून कोणताही संकेत मिळाला नाही. काय करू? तितक्यामध्ये रामाने सांगितलं की हनुमंता वेळ झालेला आहे, दिवस कळलेला आहे, आणि तू काय कर, माझा भरत माझी वाट पाहत असेल, अयोध्येमध्ये तो उभा असेल आणि उभा टाकून तो माझं नामस्मरण करत असेल आणि डोळ्यातून धारा त्याच्या वाहत असतील. परंतु तू अशा ठिकाणी जर जाऊन प्रगट झालास तर त्याला ते तितकं काहीतरी असह्य होईल, कारण जास्त सुख बी जमत नाही, जास्त दुःखही जमत नाही, कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये असावी. म्हणून एवढं जर सुख त्याला तुला बघितल्याबरोबर होईल आणि काही विचित्र घडू नये म्हणून तू काय कर, ब्राह्मणाचा वेश धर आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्याच्याकडे जा आणि हळूच तू ही माझी बातमी माझ्या भरताला सांग. तर त्यावेळेस हनुमंतानं आपलं रूप बदललं, ब्राह्मणाचा वेश घेतला आणि समोर गेले भरताच्या. तर त्यांनी बघितलं मध्ये वशिष्ठ गुरु आणि भरत दोघांचा संवाद चालू होता की मी आता अग्नीमध्ये अग्निकुंड घेणार आहे. आणि वशिष्ठ गुरु त्यांना समजवण्याचं काम ते करत होते. पण तितक्यामध्ये हे बाबा हनुमंतराव हजर झाले आणि हजर होऊन त्यांनी सांगितलं की असा असा मी आहे. आणि प्रभू श्रीराम पंपा सरोवरापर्यंत येऊन थांबलेले आहेत. गंगेची आरती झाल्यानंतर ते आपल्या अयोध्येमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढी वार्ता कानावर पडल्याबरोबर भरत राजा उठले आणि समोर येऊन त्या ब्राह्मण देवतेचं दर्शन घेऊ लागले की हे ब्राह्मण देवता, तुम्ही कोण आहात, कुठले आहात आणि माझ्या रामाचा परिचय तुम्हाला कस काय, आणि खरोखर माझा राम त्या ठिकाणी आलेला आहे का. आणि त्या चरण पादुका घेऊन त्या ठिकाणी उभं टाकले. एवढं जे प्रेम आहे तर ते कशासाठी, विजयादशमी आहे कशासाठी, दीपावलीचा सण आहे कशासाठी, तर विजयादशमीचा दिवस आहे तो म्हणजे रावणावर विजय मिळवलेला आणि महिषासुर एक मोठा राक्षस असा उत्पन्न झाला होता, तर देवीनं त्याच्यावर विजय मिळवलेला, ती म्हणजे विजयादशमी. आणि त्याच्यानंतर दीपावलीचा सण म्हणजे ज्यावेळेस राम अयोध्येमध्ये आले आणि राम मध्ये आल्यानंतर जो सोहळा झाला तोच सोहळा आपण भाग्यवान आहोत. कोरोनाच्याही मोठ्या काळातून समोर या ठिकाणी आलोत. देवानं आयुष्य देऊन रामप्रभूचा राज्याभिषेक ज्यावेळेस सुग्रीव, जामवंत, नल, नील असे भरपूर मोठमोठे लढाऊ जे होते, सेनापती होते, यांनी ते राज्याभिषेक पाहिला होता. परंतु तो राज्याभिषेक पाहण्याचं आज भाग्य आपल्याला लाभलंय. आणि ते कलियुगामध्ये जे 22 तारखेला 22 जानेवारीला जे प्रभू रामाची स्थापना झाली. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के द्वार खुल जाएंगे, राम आएंगे. झोपड़ी के द्वार राम आएंगे, आएंगे, राम
सांगतेय, कारण ज्यावेळेस राम माझ्या दरवाज्यात येईल, राम ज्यावेळेस माझ्या दरवाज्यात येईल, जन्मापासून केस पिकेपर्यंत माता शबरी सुद्धा रामाची वाट पाहत होती. परंतु तेवढे केस पिकस्तोवर तेवढी वाट आपल्याला बघायची वेळ आली नाही की राम आपल्या जवळ कुणा आणला आणि कसा आणला. आणि रामाची मूर्ती ज्यावेळेस आपल्या अयोध्येमध्ये स्थापन झाली आणि तो राज्याभिषेक बघण्यासाठी नुसत्या भारताचं लक्ष नाही, महाराष्ट्राचं नाही, आपल्या राज्याचं नाही, तर पूर्ण जगाचं लक्ष त्या सोहळ्याकडे लागलं होतं. म्हणून तो सोहळा पार पडल्यानंतर एवढा मोठेपणाचा सोहळा भारतामध्ये पार पडतो आणि त्याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज की रामराज्याचं वर्णन करतात. झाले राम राज्य गायवने आम्हासे, झाले राम राज्य गायवने आम्हासे, झाले राम राज्य गायवने आम्हासे, झाले राम राज्य गायवने आम्हासे. धरणी धरिल्या पिके गाये ओढल्या म्हशी, धरणी धरिल्या पिके गाये ओढल्या म्हशी. राम वेळो वेळा आम्ही गाऊ बिये, राम वेळो वेळा आम्ही गाऊ बिये. झाले राम राज्य गायवणे आम्हासी, गायवणे आम्हासी. धरणी धरिले पिके, धरणी धरिले पिके गाई ओढल्या म्हशी. झाले राम राज्य गायवणे आम्हासी, गायवणे कारण खरं रामराज्य आता आलेलं आहे. झाले रामराज्य काय उन्हे आमासे, धरीने धरिले पिके ओळल्या गाई म्हशी. अगोदर गाईला प्राधान्य दिले आणि गाईच्या नंतर म्हशींचं सुद्धा आहे, इतर प्राण्यांचं नाही. म्हणून या रामराज्याचा सोहळा जो आहे तो सोहळा म्हणजे दिपवाळीचा सण आहे. आणि ह्या दिपवाळीच्या सणाला पंत्या लावून 4-3 दिवसाचा 5 दिवसाचा जो आपला हे सण आहे, तर तो रामराज्य ज्यावेळेस स्थापन झालं त्या काळापासून हे दिपवाळीचा सण साजरा होत आहे. म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहोत. या कलियुगामध्ये सुद्धा रामानं किती दिवस वनवास भोगला, 500 वर्षानंतर आज या रामाचं स्थापना आपल्या देशामध्ये झाली. कारण ज्याचं घर आहे त्यालाच घराच्या बाहेर काढून तिसरा कोणीतरी राक्षस त्या घरात येऊन बसतो, एवढा अतिरेक होतो. पण तरी सुद्धा माणसं म्हणतात किंवा त्याच्या वाटेला जाण्यापेक्षा आपलं घर भलं. परंतु असा एक वीर येऊन समोर उभा टाकतो आणि त्या राक्षसाचा संहार करून बाजूला काढतो आणि भगवान परमात्मा समोर उभा करतात, तर तेही देवाचा अंशच असतो. तसं आज सुद्धा नगर भोजनाच्या प्रीत्यर्थ जो कार्यक्रम आहे ते कार्यक्रम म्हणजे आमचे युवाई सुदामरावजी पाटलोबा कांदे. लिंबाजी महाराजाचं कीर्तन घेतलं म्हटल्यावर थोडं नवीन नवीन माहीत नव्हतं, तर लोक गप बसले. आणि लिंबाजी महाराज तिडके मांडवेकर म्हटल्याबरोबर दादांना खूप लोक म्हणले, अहो त्याला कायचं कीर्तन आलंय, तुम्ही कसं काय, तुम्ही एवढे मोठे माणसं आणि महाराज असा कसं काय घेतला. आता महाराज कपड्यानं चांगला असला पाहिजे, महाराज अंतकरणातून चांगला असला पाहिजे का महाराज मोठ्या गाडीतून का मोठ्या विमानातून उतरला पाहिजे म्हणजे त्या माणसाचं भाग्य उजळतंय. अहो वकील केवढा बी असू द्या, आपला पुरावा जर खोटा असेल तर केवढाही नामांकित वकिलांना काही उपयोग नाही. आपला पुरावा खरा आहे आणि साधा वकील आहे, नुसती त्याच्या गळ्यात लायसनची चिठ्ठी आहे, बाकी काही त्याच्याकडे नाही, कपडे सुद्धा नाहीत, कोट पण नाही, परंतु लायसनची चिठ्ठी त्याच्या गळ्यात बांधलेली आहे.
तर जजनं त्या लायसन्सच्या चिठ्ठीकडे बघितल्याबरोबर जज म्हणतात, हा तुम्हाला परवानगी आहे, तुम्ही आत येऊ शकता आणि तुमचं म्हणणं आमच्यापाशी मांडू शकता. परंतु त्या वकिलाला मोठा काळा कोट आणि मोठा सूट बूट असंच असावं असं काही नाही. आणि खरोखर माणसं मोठमोठ्या महाराजांनी या महाराष्ट्रातले वर्धा आश्रम बाजूला गेल्याबरोबर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम सुखी होईल म्हटल्याबरोबर खाली बसलेले माणसं गप्पा गप्पा टाळ्या वाजवित. आता तरी कळत नाही टाळी कोणत्या वेळेस वाजवावी आणि कोणत्या वेळेस वाजवू नये. आता इथं घरी सुद्धा आई वडिलांना सांभाळायचं नाही आणि वर्धा आश्रम मध्ये सुद्धा जाऊ द्यायचं नाही, ते महाराष्ट्राच्या बाहेर धुवून काढायचे. मग आता हे काय करायचं? मग तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही कोंडू कोंडू धरीना जीव, तुम्ही कोंडू कोंडू मध्ये जीव द्या, आत्महत्या करा, पटकून मरून जा. असं का? नाही. परंतु जो महात्मा या गादीवर येऊन उभं टाकून त्या महात्म्यासाठी एक गमच्या इथं ठेवलेला असतो फक्त डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी, एक गमचा असतो कमर बांधण्यासाठी, एक गमच्या इथं ठेवलेला असतो फक्त डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी. इतका महात्मा रडतो, इतका महात्मा रडतो, आईचं वर्णन करतो. आणि त्याच्या पाकिटामध्ये जर 500 रुपये कमी भरले तर त्याची गाडी 1 किलोमीटर बी पुढे जात नाही. ते वापस फिरून बघतोय आणि म्हणतोय की आपलं बोलणं एवढं होतं आणि तुम्ही त्याच्यात 500 रुपये कमी भरले. मग तुम्ही 500 जर कमी दिले असले तर मी तिकडे येऊ का तुम्ही घेऊन येता? मी गाडी घेऊन वापस येऊ का तुम्ही घेऊन ते 500 रुपये येता? 500 कमी का भरले? मग हे मगा जेवढं कीर्तनामध्ये अश्रू गाळले त्याचा काय उपयोग आहे? म्हणून त्या लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाजान, आपण कोरडे पाजान, आपण कोरडे पाजान. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाजान, आपण कोरडे पाजान, आपण कोरडे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. लोकाला ब्रह्मज्ञान सांगायचं. याच्याही पुढे जाऊन राजूभाऊ एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय. त्यापासी गोविंद नाही ना, ओ त्यापासी गोविंद नाही नाही, त्यापासी गोविंद नाही नाही, त्यापासी गोविंद नाही असं जे वागतील त्याच्यापासाठी जवळ गोविंद राहत नाही असं आपल्या वाल्मिक महाराजाचं म्हणणं आहे. परंतु शांती ब्रह्म एकनाथ महाराजाचं म्हणणं आहे की सांगे ब्रह्मज्ञान गोष्टी आणि माते पाहता होतो कष्टी. कारण या गादीवर उभं टाकून ब्रह्मज्ञान सांगायचं आणि आई जर बघितली, आईचा चेहरा जर दिसला तर इकडे बघून जायचं. असा जर कोणी असेल ते भजने असेल, वक्ता असेल, ब्रह्मज्ञान भरोवारी, ब्रह्मज्ञान भरोवारी, ब्रह्मज्ञान भरोवारी,
सांगे आपण न करी तू तू त्याच्या तोंडावरी. ब्रह्मज्ञान वरचीवर लोकांना सांगणं सोपं आहे हो. लोकाला बोलणं, कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिले की बोल बोलता वाटे सोपे करणे करिता आणि करिनी करिता टिरकाते. तीर कापे. कारण इतकं सोपं आहे का? बोलताना माणसं किती बोलतात, चांगलं आहे असं आहे तसं आहे, पण परंतु बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करिता तीर कापे. तसं सांगे ब्रह्मज्ञान गोष्टी माते पाहता होतो कष्टी. काय ज्ञान ते जाळावे आणि वदन तयाचे न पाहावे. अशा माणसानं 100% या गादीवर टाकून ध्यान सांगितलंय. आपली आई बहीण इतर जर बघितलं माते परिस थोर कथा भाड घेता न लाजे, भाड घेता न लाजे, भाड घेता न लाजे. माते परिसा थोर कथा भाड घेता नो लाजे, भाड घेता न लाजे, भाड. हे तुका म्हण ऐशा नरा, मोजोनी माराव्या पैंजरा, मोजोनी माराव्या पैंजरा. तुका म्हणे ऐशा नरा, मोजोनी माराव्या पैंजरा. तुका म्हणे ऐशा नरा, मोजोनी माराव्या पैंजरा, मोजोनी वा वा सांगा की प्रमाण काय? का म्हणे आईशा माते परिस थोड कथा भाड घेता माते परिस थोर कथा. भाड घेता न लाजे. कारण मातेपेक्षा थोर कथा म्हणजे हे कीर्तन सांगत असताना जे आईपेक्षाही उंच वाटेल, आईपेक्षाही त्याला जर महत्व दिलं तर त्याचाही काही उपयोग नाही. भाड घेता न लाजे. आणि आळ घेता भाड दक्षिणा घ्या ना. मी म्हणणं गेलो पण आता तुम्ही काढलं. कारण हे सोपं आहे का म्हणणं? हे मोठमोठ्या माणसाने साधू संतांनी म्हणलेलं सोपं आहे, परंतु आपण कारण भाड घेता न लाजे. न लाज आहे, कारण त्याला लाज कसलीच वाटत नाही. मग तुका म्हणे ऐशा. एवढं फुकट ज्ञान सांगून सुद्धा ह्याची भाड घेतो, याची भाड घेऊन झोळी बांधून आपल्या घरला निघून जातो आणि त्याचं मोठं आपलं संसार करतो. तर याला सुद्धा महाराजांनी सांगितलंय ते सुद्धा दोष आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये सुद्धा अशा गादीवर येतील. आणि अशा गादीवर येऊन तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये ठरवलंय की कलियुगामध्ये असे वाघ येतील की कीर्तनाच्या वेळे पैशासाठी काय काय करतील. कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे. आता शिक रडण्यापर्यंत आले दादा, रडाय चालू आहे. आता कधी पडून लोळतेत की बघा, त्याचा वेळ किती आहे की तेवढं बी आपल्याला बघायला भेटावं. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा शब्द मात्र खरा झाला. तुका म्हणे सर्प डुले, तैसा कथे माझी खुले, तैसा कथे माझी खुले. तुका म्हणे सर्प डुले, तैसा कथे माझी खुले, तैसा कथे माझी खुले. सर्प डुले तैसा कथे माझी खुले. कारण तुका म्हणे सर्प डुले आणि तैसा जसा सरप आपल्या त्या टेकामधून बाहेर निघाल्यानंतर किती त्याची डुल असते बघा. लक 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 हलवत त्याचं जर त्याला काही न स्पर्श होताना त्याचं ते सुंदर असं रूप बघावं. आणि ते सुंदर रूप बघितल्यास काय नटत येत आहे, काय ते लाजत येत आहे असं काहीच नाही महाराज. ते रूप बघायला काही सोपी गोष्ट आहे का? अशा कथेमधून लोक आडवे पठे, दंडावर पठे, इकून पठे, पोटावर जिथं हात जाईल तिथं गण लावणार. आणि विठाला विठाला बोला हरी विठ्ठल. बोलण्याच्या ओघामध्ये वेळेकडे सुद्धा लक्ष द्यावं. कारण जेवण पंक्तीत, मरण उमतीत आणि कीर्तन वेळेत. वेळेच्या जर पुढे गेलं तर लोक म्हणते ह्याला कुणा आणलं होतं. आणि अगोदरच महाराज बार काय म्हटल्यावर पब्लिक जरा कमी येते.
परंतु आपला विषय होता या गादीवर येऊन जर ते माणसं वृद्धाश्रम हटवा, अमुक करा, रडण्यासाठी यगमच्या ठेवतात, आईचं वडिलाचं पालन पोषण करीत नाहीत, या गादीवर येऊन जो माणूस असा वागतो त्याची अगोदर पाठीमागली पूर्ण माहिती काढली पाहिजे आणि माहिती काढूनच त्याला दक्षिणा दिली पाहिजे. आणि लोकाला किती सांगतोय, आईचं गीत गाऊन वर्णन करून सांगतोय, परंतु त्यानं त्याच्या आईला किती सांभाळलं हे जनतेचं काम आहे तपासून बघण्याचं. परंतु जनता हे काही तपासत नाही. समोर जनता एकच म्हणती, महाराजानं किती रडविलं, महाराजानं किती हसविलं, रडविलं बिन हसविलं बी. कीर्तन हसण्यासाठी बिन रडण्यासाठी नाही, कीर्तन तुमचं जीवन मुक्त करण्यासाठी आहे. आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तुम्हाला या देहातून बाहेर जर जायचं असेल आणि मुक्त जर व्हायचं असेल तर साधू संतांचा मार्ग तुम्हाला घ्यावा लागल, त्यांचा आश्रय घ्यावा लागल. कारण कलियुगामध्ये गुरु कसा येईल, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर देवो महेश्वरा. हे काळ कोणचा होता, त्रेतायुग म्हणजे रामाच्या काळातला हा काळ होता. परंतु आता जर असं जर म्हणत ठरलं तरी 100% असंच होईल असं काही नाही. परंतु कलियुगामध्ये मात्र ग्रंथांना गुरु माना आणि गुरु मानून जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की ज्या माणसाचं नाव काढल्याबरोबर काळाला चळकाप सुटतो. आपण सगळ्यामध्ये कशालाच भीत नाहीत. आज माणसं कशालाच भीत नाहीत, चोराला भीत नाहीत, वैऱ्याला भीत नाहीत, संपत्तीला भीत नाहीत, कशालाच भीत नाहीत. परंतु मरण म्हटल्याबरोबर माणसं मात्र असे चळचळ कापतात. आणि कलियुगामध्ये एकच सत्य आहे बघा, बाकी सगळ्या ठिकाणी वशिक आहेत, परंतु कलियुगामध्ये मरण सत्य आहे. आणि मरणानं कधी वय बघितलं नाही, त्याचा संसार बघितला नाही, कधी त्यानं प्रॉपर्टी बघितली नाही. त्याची वेळ झाल्याबरोबर तो उडी टाकणार आणि त्याला घेऊन जाणार. म्हणून कलियुगामध्ये हे सगळ्यात नंबर 1ला सत्य असेल तर ते म्हणजे मृत्यू सत्य आहे. आणि मृत्यू सत्य आहे एवढी भीती लोकांना असून सुद्धा त्या मृत्यूच्यावर जगद्गुरु तुकाराम महाराजांना विजय मिळवला की त्यांचं नुसतं नाव घेतलं तर यम सुद्धा चळचळ कापत होता आणि काळ घरी येऊन सलाम गुलाम करत होता. एवढा मोठेपणा ज्या महात्म्याकडे आहे, परंतु त्याही महात्म्याला अशी वेळ का आली असावी आणि ती कोणती वेळ आहे की देवाच्या समोर महाराज उभं टाकले. आणि जसं आज नगर भोजनाच्या वतीने आपल्या सुदाम दादांनी, माणिकराव दादांनी, दिनकर दादांनी, आमचे पामशेठ, वैजनाथ या सर्वांनी मिळून जे भगवान सोमेश्वराच्या चरणी विनंती केली होती की देवा आमचं काही चुकलं असेल, चूक बोल देणे घेणे आणि आमची चूक बोल मान्य करावी, असं म्हटल्याबरोबर ती चूक मान्य करून देवानं त्यांना सुखरूप त्या चुकीतून बाहेर काढल्यामुळं त्यांनी जे हे नगर भोजनाचा कार्यक्रम उभा केला. आणि जसं देवाला प्रार्थना केली, जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, आता माझ तारी, आता माझ तारी, आता माझ तारी, आता माझ तारी, आता माझ तारी,
त्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात की आता मज तारी आणि वचन हे साच करी, की देवा मी तुझ्या समोर उभा आहे आणि तू एकेकाळी मला वचन दिलं होतंस की असं मी होणार आहे आणि त्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. परंतु मी या ठिकाणी उभा असताना खूप मला अडचणी आल्या आणि एवढ्याही अडचणीमधून तुझ्यासाठी मी समोर उभा आहे. आता मज तारी आणि वचन हे साच करी. आणि एवढ्यावर ते थांबले नाही, ते म्हणले ए बाबा तुझं एवढं नाव आहे, तुझं एवढा मोठेपणा आहे, तुझे नाम दीनानाथ, तुझे नाम दीनानाथ, नाम दीनानाथ, तुझे नाम दीनानाथ, नाम दीनानाथ, तुझे नाम दीनानाथ आणि बिरधावळी जग विख्यात. हे देवा तुझा एवढा मोठेपणा आहे हे मला मान्य आहे, परंतु एवढ्या मोठेपणामध्ये तुझं लक्ष माझ्याकडे नाही, तुझं लक्ष माझ्याकडे आलं पाहिजे. जसं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नमुन्याचा माणूस असतोच, एखादा भित्र असेल, वेडा असेल, अपंग असेल, बहिरा असेल, जे काय असेल त्या प्रत्येक गावागावामध्ये असा एक एक माणूस देवाला पाठवावंच लागते, कारण त्याशिवाय ते गाव चालू शकत नाही. प्रत्येक गावामध्ये असा माणूस त्याला पाठवावाच लागतो. म्हणून एक माणूस इतका भित्रा होता, जरा थोडस कवळ्या मनाचा, त्यानं विचार केला की या गावामध्ये माणूस मेल्याबरोबर बांधालेत, म्हणला सगळं नवा कपडा टाकालेत, सगळं करालेत आणि गोळा करून तिकडं नेऊन आग्नेमध्ये फुकालेत, म्हणला जाळून टाकालेत. हे काही मला पटत नाही वा, म्हणला काय वाट होत असेल मध्ये, काय आता ते एवढ्या आग्नेमध्ये नुसतं इस्त्यापाशी जर बसलं तर ते इतकं पोळतंय आणि स्वतः त्याच्यामध्ये टाकून अग्निविधी जर केला तर काय वाट होत असेल. मग त्याच्या मनात त्यानं विचार केला की आपण एक विचार करावा की ज्या गावाला स्मशानभूमी नाही असं गाव आपण निवडावं. फिरू लागला, आता गाव कुठं आहे का, असं कोणतं गाव आहे जगाच्या पाठीवर की त्या गावाला स्मशानभूमी नाही. किती बी दिवस फिरू लागला, कुठे बी गेलं तरी लोकांनी म्हणायचं बाबा तुमचं गाव, हो हे आमचं गाव आहे. मग या गावामध्ये स्मशानभूमी त्यांनी म्हणायचं आहे. मग मात्र तो थोडासा त्याला राग आला की म्हणला काय साधू संत बोलतेत, काय हे करतेत की आमचा शब्द कधी खोटा होत नाही, आमचं असं होत नाही. ढूंढो ढूंढने से भगवान मिलता है. अरे मी 8 दिवस झालं बेजार आहे, म्हणला माझी वस्तू मला कसं काय सापडत नाही. ज्यावेळेस देवाला जरी नाव ठेवलं तरी जमतंय, परंतु देवाच्या भक्ताला जर नाव ठेवलं तर हे देवाला जमत नाही. म्हणून देवानं वेश पालटला आणि समोर गाव हजर केलं आणि तिथं त्या बाबाला सांगितलं की जा त्यांच्याकडं. आणि हा ग्रस्त त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यानं विचारलं की बाबा तुमच्या गावात स्मशानभूमी, त्यानं सांगितलं नाही. हा म्हणलं आता बरोबर आहे की आता दिलेला शब्द खरा होतोय, ह्याच्यात दिल मात्र शंका नाही. परंतु आता याला वाटलं स्मशानभूमी नाही ही गोष्ट खरी आहे, पण इथं माणसं मरतेत का नाही म्हणून त्याच्या डोक्यात विचार होता. माणसं
मरतेत का नाही हे त्याच्या डोक्यात विचार होता. मग त्यानं त्या बाबाला बोलिलं आणि म्हणला तुमच्या गावाला स्मशानभूमी नाही हे खरंय, पण या ठिकाणी माणसं मरतेत का? तर त्यांनी सांगितलं हो सगळेच मरतेत म्हणला. इथे अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तो बनतो तो येत सदाला, देखत देखत ना तो बनतो तो येत सदाला. बाप मसना गेला, अरे बाप मसना गेला. देखत ना तो बनतो तो येत सदाला, देखत देखत ना तो बनतो तो येत त्यानं सांगितलं आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. माणसं म्हणतात की जमीन माझी आहे, हे माझं घर आहे. एक वेळेस एका माणसानं सांगितलं की जमीन माझी सगळेच म्हणतात, परंतु जमिनीला विचारलं पाहिजे तू कोणाचीस. तर त्यावेळेस जमिनीकडे गेल्यावर जमिनीनं सांगितलं मी कोणाचीच नाही. मग हे म्हणतंय माझी आहे याचं काय करायचं? त्यावेळेस तिनं सांगितलं की हे एकटाच म्हणत नाही, ह्याचा बाप बी असाच म्हणत होता, ह्याचा आजाबी असंच म्हणत होता, परंतु हे कुठं गेले की याचा बेपत्ता झाला. परंतु मी अशीच आहे. मग मी कुणाची आहे हे मलाही माहीत नाही. आणि खरोखर ज्या वेळेस परीक्षेतून बाहेर निघेल त्याला हिरा म्हणतात, आणि परीक्षेमध्ये जर अडकला तर त्याला गारगुट म्हणतात. म्हणून परीक्षातून पास झालं पाहिजे. आणि परीक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजासारख्याची घेतली आपली काय कथा नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यानं विचारल्याबरोबर सांगितलं की या ठिकाणी माणसं मरतेत म्हणला. मग तुम्ही मेल्यास काय करता? ते म्हणला आम्ही मरूच देत नव्हतो, मरूच देत नव्हतं. मग काय करता? मरायचा आकार दिसला देवा की कुराडनं कचकच तोडता म्हणजे खाऊन टाकता. ते म्हणला मग मेल्यावर जाळलेलं बरं म्हणला, पण जित्यापणी जर कुराडनं तोडायचं म्हणजे शे कोणतं झालं. तसं आपण सुद्धा सुख जर पाहायचं असेल, आपल्या जीवाचा काही ना काहीतरी उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर परमात्म्याला शरण गेलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि देवाचं नाव घेतल्यानंतर तुम्ही कोण्याही ठिकाणी असा त्या ठिकाणी तुमच्यावर ते कृपा आशीर्वाद करण्यासाठी तत्पर उभा आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. गात निवाराया, गात निवाराया, योग त्याशी आहे. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळिता आणि आलिया आघाता निवर आया. कारण तुमच्यावर आघात कोणता जरी आला तर त्याचं रक्षण करण्यासाठी तो तत्पर आहे. त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून देवाचं नामस्मरण खूप महत्वाचं आहे. आणि नामाला जी किंमत आहे, नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. कारण नामाचं एवढं मोठेपण आहे. मग नावच घेतल्यानंतर काय होईल? फक्त नाव घेतल्यानंतर जमत नाही, त्याचा विधी खूप वेगळा आहे. जसं कीर्तनातलं नाचणं जे भजण्याचं आहे, ह्या मायकानी चोरलं बघा. ह्या मायकामुळे माणसं आशेच उभा टाकले त्या मायकापासून जातं काही हे म्हणून. इकडे कोणी डोळ्याला तयार नाही, इकडे कोणी डोळ्याला तयार नाही. आणि खरा कीर्तनातला आनंद असेल तर इकडल्या कडीकून इकडल्या कडीपर्यंत डोलण्याचा जो आनंद होता तर तो आनंद या मायकानं चोरला. त्याला विश्वासच नाही, मी पलकड सरकुलो तिसरा आला तर. म्हणून किती बी नाचा म्हणलं, हाला म्हणलं तरी लोक ठोबा रुक्मायचं भजन म्हणलं तरी नाही, असं जागेवर तिथले तिथेच. म्हणजे हे लांब गेलं पाहिजे. मग एकानं जर अशी बाजू ओढून धरली तर दुसरा हालायला तयार नाही. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. साधू संत आपल्याला असं सांगून गेलेले आहेत. आणि कीर्तनाचा आनंद खरोखर घ्यायचा असेल
तर असा असतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की देवा मला तारा, मी जर वाया जात असेल तर मला सुद्धा तुम्ही तारलं पाहिजे. आणि दुसऱ्या चरणात सांगतात तुझं नाव एवढं आहे, तुम्ही एवढे मोठे आहात, तुमच्या नावाची एवढी बिरदावळी आहे. तर कोणी लेकी माझा दोषा, कोणी लेकी माझा दोषा, ओ कोणी लेकी माझा दोषा, ओ कोणी लेकी माझा दोषा हरी, कोणी लेकी माझा दोषा, माझ्या दोषा आणि तुझा त्रिभुवनी ठसा. मी एवढं करतोय की देवा तुझं देव पण आम्ही आणले, की देवा तुला देव सुद्धा कोणी मानायला तयार नव्हतं, परंतु आम्ही हे वेश घेतला, आम्ही हे काम केलंय की देवा तुझं मोठेपण जर आणलं असेल तर आम्ही दिलेलं आहे. परंतु तुमचं लक्ष आता आमच्याकडनं आहे. कशामुळं तर या जगामध्ये, या पूर्ण विश्वामध्ये तुमचं नाव एवढं मोठं आहे, म्हणून तुम्ही आमच्या दोषाकड, गुन्हाकड तुम्ही बघायला तयार नाहीत. आणि बघायला तयार नाहीत म्हणून एवढ्यावर थांबले नाही, तर ते म्हणले की बाबा हो, तुम्हाला जर बघायचं असेल, देव तुमच्याकडे यायचं असेल तर तुम्हाला नाव घ्यावं लागेल. आणि नाव घेतल्यानंतर त्याचा काय फायदा आहे तर ते नंतर बोलू. एक बरं सांप्रदायिक प्रमाणे सर्वांनी भजन घ्यायचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, संपणार आहे. कारण वेळेचं बंधन आहे आणि या गावामध्ये दररोजच कार्यक्रम असल्यासारखे कार्यक्रम आहेत. त्यांचीच कमाल आहे की प्रत्येक ठिकाणी ते उभं राहतात. कारण कार्यक्रम करणाऱ्याला माहीत असते, बोलणाऱ्याला काही नाही, बोलून घंटाभर जाणाऱ्याचं काही नाही, परंतु कार्यक्रम करणं आणि नित्य नेमानं करणं हे खूप कठीण आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या दोषाकडे तुम्ही बघा, माझ्या गुन्हाकडे बघा आणि तुम्ही योग्य तो निर्णय द्या. आणि शेवटी शेवटी एवढंही तुम्ही नाही केलं तरी लक्ष असं द्या की तुमचा
मनोहर बा बिरदावली जगविख्यात शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं की वाया जाता मज आणि तुखा म्हणे तुम्हाला तुमचा भक्त जर वाया गेला तर देवा तुमची इज्जत जाईल. माझं काय जाणार आहे? मी तर माझं जीवन पूर्ण तुमच्यावर सोडलंय. माझा संसार तुमच्या पायी वाहिलाय. माझे मुलं बाळ सुद्धा मी तुमच्या पायी अर्पण केलेले आहेत. पण आता जर शेवटी मी जर वाया जात असेल तर देवा माझी नाही तर तुमची इज्जत जाईल याची काळजी तुम्ही घ्या. म्हणून देवासंग भांडण करणारा हा महात्मा जगद्गुरु तुकाराम महाराज हे काही साधारण नाही. पण तरी सुद्धा आता मज तारी म्हणतात, देवाकडे शरण जातात. आपण सुद्धा देवापाशी नमलं पाहिजे. बाकीच्या ठिकाणी तर तुम्ही नमा अथवा न नमा, परंतु देवाच्या ठिकाणी नमनात्मक नम्र झाला भूता आणि त्याने कोंडिले अनंता. ज्याच्याकडे नम्रता हा गुण आहे तर तो माणूस जगात प्रिय ठरतो. कारण ज्यावेळेस आपले मोदी साहेब बाहेरच्या देशामध्ये गेले आणि ते लोक इतकं मोठं स्वागताचं घेऊन समोर उभं टाकले लांबून असे, आणि मोदी साहेब ज्यावेळेस समोर आले आणि ते समोर आल्याबरोबर जनतेकडे गेले आणि समोर जनतेचं दर्शन घेतलं आणि यांना वाटलं आम्ही एवढं मोठं स्वागताचं सामान घेऊन ज्या महात्म्यासाठी इथं उभं टाकलोत आणि ते तिकडं का जात असतील, तर तिकडं गेल्यानंतर जी जनता वाट पाहत होती त्या जनतेचं आधी सामुदायिक दर्शन घेतलं आणि नंतर यांच्याकडे आले. तर ते म्हणले यांच्यामुळं आपण आहेत, आपल्यामुळं ते नाहीत, त्यांच्यामुळं आपण आहेत. राजा असा एकच होऊन गेला की त्या राजाला महाराज ही पदवी मिळाली आणि संत असे होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज किंवा त्यांना सुद्धा राजा ही पदवी मिळाली. म्हणून ऐकून राम महाराजाचं टोचन 1-2 मिनिटं महाराज, तुम्ही 10 मिनिटं उशीर केला होता, तसं काही नाही 5 मिनिटाचं. म्हणून ज्या वेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज रडू लागले. कारण आपण ग्रामपंचायतचा गुलाल लागला तर आपण सुद्धा उड्या टाकतो, नुसता गुलाल लागला तर उरपाट्या उड्या टाकतो, एवढं नाचतो, एवढा मोठेपणा असतो. परंतु 32 मन सिंहासनावर जो राजा विराजमान झाला, 151 ब्राह्मणाच्या हातानं राज तिलक झाला आणि तो राजा रडू लागला. आणि रडत असताना जिजाबाईनं पाहिलं, कारण आईचं एवढं अंतकरण कोळ असतंय की आईला वाटलं माझं लेकरू रडत आहे, म्हणून खरं जर गेल्यानंतर रडायचं असेल तर आईलाच रडावं लागेल, दुसरं कोणीच रडू शकत नाही. आईसाठी मुलीलाच रडावं लागेल. म्हणून जिजाबाई उठल्या आणि राजांना विचारू लागल्या की हे राजे तुम्ही एवढं का रडता, आणि जर तुम्हाला काही कोणतं वस्तू कमी असेल तर ती मला सांगा, मी 1 मिनिटात तुम्हाला देते. तर ते आणखी रडू लागले. म्हणले मी मागन, परंतु ही वस्तू तुझ्यापाशी आई नाही, ही वस्तू तू सुद्धा मला देऊ शकत नाहीस. असं एवढं म्हटल्याबरोबर राजाने सांगितलं आज राज तिलक झाला, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान झालो, सगळ्यांच्या कपाळाला कुंकू आहे, सगळ्यांना राज तिलकाचा गुलाल लागला. परंतु आई तुझ्या कपाळाला कुंकू नाही, आणि तुझ्या कपाळाला जर कुंकू असतं आणि आज माझे बाबा जर या ठिकाणी असते, माझा हा आनंद बघण्यासाठी जर माझे बाबा असते तर मला खूप आनंद झाला असता. म्हणून मी कशासाठी रडत नाही, मला कोणतीही कमी नाही, परंतु माझे बाबा या ठिकाणी नाहीत, आणि माझे बाबा असते तर तुझ्या कपाळाला
असं कुंकू असतं आणि ते कुंकू बघून मला खूप आनंद झाला असता आणि एवढा राजा सिंहासनावर बसल्यानंतर तो बाप पळत आला असता आणि मोठ्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवर मारली असती. ती थाप मारण्यासाठी आज माझे बाबा या ठिकाणी नाहीत, याच्यासाठी रडतोय. तर त्यावेळेस जिजामाता सुद्धा म्हटल्या की पुत्र व्हावा ऐसा गुंडा. काय लेकरू, माझी कुस भाग्याची झाली. मी जो जीवनभर अट्टहास केलाय तो भाग्याचा झाला. म्हणून जिजाबाईनं सुद्धा शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झाल्या. तसं कार्य महान आहे, माणूस महान नाही. आज भगवान सोमेश्वराच्या चरणी ज्यांनी प्रार्थना केली होती, आपले कांदे परिवार, माणिकराव पाटलोबाजी कांदे आणि सुदामराव पाटलोबा कांदे आणि दिनकरराव पाटलोबा कांदे आणि त्यांचे मुलं वैजनाथराव सुदाम कांदे आणि आपले पाटलोबा सुदाम कांदे, त्यांना उर्फ पामशेठ म्हणतात म्हणून, आणि बारके राजवर्धन दादा ज्यांचा की आताच आपला 29 तारखेला 28 तारखेला जन्मोत्सवाचा मोठा सोहळा वाढदिवसाचा याच ठिकाणी या मंगलभवनमध्ये पार पडला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. हा सोहळा या ठिकाणी पार पडला आणि त्याही सोहळ्याला सर्वजण उपस्थित होते, याही सोहळ्याला सर्वजण उपस्थित आहेत. आणि असंच या घराण्याला इथून पुढे भगवान सोमेश्वराचा आशीर्वाद लाभावा एवढीच सोमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली